कोपरगाव शहरातील महार वतनाची सिटी सर्वे क्रमांक 1935 सिटीआस 1935 ही जागा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। या जागेशी संबंधित सुमारे 400 कुटुंब असून एकूण 17 खातेदार असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदर जागेवर काही संस्था व व्यावसायिक आस्थापनांनी अतिक्रमण करून तिचा वापर सुरू केल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे संबंधित खातेदारांकडून जागेची साफसफाई करून मूळ मालकांनी पुन्हा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। ही जागा कोपरे, दुशिंगा आणि गायकवाड या कुटुंबांची असल्याचं सांगितलं जात आहे। पूर्वी शासनाने डेव्हलपमेंटच्या नावाखाली ही जमीन कोणताही मोबदला न देता ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अनेक वर्ष उलटूनही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विकास कामं करण्यात आली नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे मूळ मालकांकडून काही वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करून ही जागा परत मिळावी अशी मागणी करण्यात येते। याबाबत शासनाकडे युक्तिवाद करण्यात आला असून सदर जागा मूळ मालकांना परत देण्याबाबत आदेश देण्यात आल्याची माहितीही पुढे येते। दरम्यान तहसीलदार कार्यालयांकडून काही संस्था व आस्थापनांनी या महार वतनाच्या जागेवर अतिक्रमण केल्याबाबत अधिकृत पत्रही देण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामध्ये महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, शेतकी प्रदर्शन, हॉटेल्स, पॅन, बोरावके पेट्रोल पंप तसेच तेरेसंघ वेगळा शेतकरी सहकारी संघ यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली। रविवारी संबंधित खातेदारांकडून जागेची साफसफाई करून ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली अशी माहिती स्थानिकांनी दिली। या प्रकरणाबाबत अधिक माहिती प्रकाश दुशिंग यांनी दिली। या जागेच्या संदर्भात सांगायचं जर झालं तर कोपरगाव महार वतनाचे सर्वे नंबर 5, 6, 7, 8 आणि 9 पैकी या क्षेत्रामध्ये सर्वे नंबर 7 हा कोपरगाव म्हणजे वेटरनरी हाऊसकरता कोपरगाव जिल्हाधिकारी साहेबांनी तो त्यांच्याकडे वर्ग केला आणि त्याच्यानंतर उर्वरित जी जागा आहे ही उर्वरित जागा ही महार वतनाची आहे असं समाज कल्याण विभागाकडे ज्यावेळेस आम्ही फाईल टाकली आणि त्या फाईलच्या चौकशी करता कोपरगाव तहसीलदार असेल किंवा प्रांत विभागीय अधिकारी असेल किंवा तलाठी मंडल अधिकारी असेल यांच्या मार्फत सखोल कागदपत्राची पडताळणी करून म्हणजे एका कागदपत्राची 5 वेळेस पडताळणी झाली आणि त्याच्या असं निदर्शनास आलं आमच्या सर्वे नंबर 6, 7, 8 आणि 9 व 5 हे महार वतनाचे आहे आणि मुळात 1924 साली हे सर्वे नंबर वेटरनरी म्हणजे डेव्हलपमेंट कडे गेलं असं त्यांनी दाखवलं। मग डेव्हलप कोणाला केलं? आम्हाला तर काय इथं कुठले शासनाचा दुसरा प्रोजेक्ट नाहीये। म्हणजे छोटे छोटे तुकडे करून यांनी लोकांना ते म्हणजे खीर वाटल्यासारखा कार्यक्रम केलेला आहे आणि त्या अनुषंगाने महार वतनाची जागा जर त्या लोकांना देशधडीला लावून इतर लोक जर त्याचा गैरफायदा घेत असेल हे चुकीचं आहे आणि त्यामुळं याचा अहवाल तात्काळ म्हणजे पहिले तर 3 दिवसाची मुदत 3 महिन्याची मुदत दिली होती समाज कल्याण अधिकारी यांनी। त्याच्यानंतर 1 महिन्याची मुदत दिली आणि आता 24/2/2026 ला 15 दिवसाची मुदत दिली अहवाल देण्याकरता आणि त्या अहवालात स्पष्ट म्हटलेलं आहे म्हणजे जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांनी हे सर्वे नंबर महार वतनाचे आहे। त्याच्यानंतर पडताळणी केली तर याच्यामध्ये कमीत कमी 150 ते 200 लोक हे गैरमार्गाने अतिक्रमण करून राहता असं 24 तारखेच्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं आज आम्ही आमच्या बापदादाची जागा म्हणजे आमच्या पूर्वजांची जागा आम्ही ताबा घेण्याकरता सगळे माझे खातेदार व त्यांचे वारसदार इथं उपस्थित आहे। याच्यामध्ये सर्वे नंबर 5, 6, 7, 8 त्यांनी एकत्रीकरण सिटीएस 1935 तयार केला। सिटीएस 1935 तयार करताना त्याला अ आणि ब नाव दिलं गेलं। हो, त्याच्यानंतर ती जागा जर संपूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर 40 एकराच्या आसपास जागा ती निघते। मग याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचा काही भाग आहे। त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या समोर जो मोकळा जागा भाग पडलेला आहे तो आहे। त्याच्यानंतर आमचं जे बौद्ध विहार आहे तर बौद्ध विहाराचा काही भाग आहे। त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या समोर जो काही भाग आहे तो याच्यामध्ये सर्वे नंबर 5 मध्ये आहे। असं जवळजवळ 40 एकराच्या आसपास हे क्षेत्र भरत आहे। याबाबत काही प्रशासनाकडे याचा पाठपुरावा केला जातो? याच्या 100% पाठपुरावा केलेला आहे परंतु शासन स्वतः काही दिरंगाई करतं, लपलपीचं काम करतं, कागदपत्र देणं टाळाटाळ करतं। याच्यानंतर आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही समाज कल्याणकडे ही फाईल वर्ग करा आणि समाज कल्याणकडे वर्ग केल्यानंतर आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये
याच्यामध्ये आम्ही दाद मागणार आहे. कदाचित हे जे जागा आहे तुम्ही जे सांगता तसं आहे, या जागेवरती तुम्ही काय करणार आहात? ह्या जागेवरती आज समाज बेघर झालेला आहे. पूर्वी आमचे 200 ते 400 घर आम्ही सांगायचो 1995-96 साली. आज तर 400 घराचे 1000 घरं झालेले आहे. म्हणजे आमच्याच कुटुंबाला जागा पुरणार नाहीये असं, म्हणजे लोकांचं देशोधडीलाच झालेलं आहे ना. आज परिस्थिती अशी झाली ना, म्हणजे त्यांना वाली नसल्यासारखे या लोकांनी त्यांचे हाल केलेला आहे. आणि एक समाजाचा एक आम्ही बांधलेला आहे, या समाजात आम्ही जन्म घेतलेला आहे. मग आमचं काहीतरी त्याच्याकरता देणं आहे. म्हणून मी माझे सहकारी असेल, कोपरे असतील, दुशिंग असेल, गायकवाड असेल, यांच्या मार्गदर्शनाने आम्ही याची वाटचाल चालू केलेली आहे. आणि लवकरच संपूर्ण जागेचा आमच्या समाजाच्या पाठबळावर आम्ही पूर्ण जागेचा ताबा घेणार आहे. याबाबत ताबा देण्यासाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारचा आदेश केला जात नाहीये का? शासनाने पहिल्याच दिवशी आदेश केलाय का हे सर्वे नंबर महार वाटण्याचे आहे. हे आमच्याकडून डेव्हलप झालेले नाही, संपादन झालेले नाहीये. जर जागा संपादन झालेली नाही तर इतर लोकांना वाटण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.